नमस्कार मंडळी. सर्वांची खूप इच्छा होती, की सावळगीची कालवड बघायची. मला पण होतं. आज माझं स्वतःचं पूर्ण झालं. स्वतः जाऊन बघून आलो आणि खूप लोकांनी मला विचारले, "सावळगीची दादा मला सावळगीची कालवड बघायची आहे, गाई बघायची मला दाखवा ना." मित्रांनो, ही आहे सावळगीची कालवड आणि गाई. आता येईली आहे म्हणून गाईच म्हणावं लागेल मला. ही गाय आहे माडगाळ खाणीतील स्वर्गीय सोन्याची मुलगी आणि सध्या रेतनसाठी चालू असलेला माडयाळ मेजरची बहीण. हिची वय सध्या एक 3.5 वर्षाच्या 3 ते 3.5 वर्षाची आहे आणि सध्या चौशी आहे सध्या. अजून माप कसा होईल तुम्ही विचार करा. आत्ता सध्या तशी आहे ती. आता माप तुम्ही अजून जुळूकपर्यंत माप कसा होईल तुम्ही विचार करू शकता. कांबळ बघू शकता तुम्ही कशी आहे. छाती बघू शकता. खाली फाउंडेशन बघू शकता. शिंग बघू शकता कशी टॉपला आहे. आपण कौतुक करण्यात माझा दिवस जातोय. कौतुक करण्यात किती कौतुक करावं असं वाटतं आपल्या त्या गाईला. अशी गाय आहे. काय टॉपचं वस्तू आहे. ही समोरून बघितलं ना डोक्यात मुंग्या येतात मुंग्या. हे कामच असं आहे तिचा. समोरून बघितलं ना स्वर्गात असल्यासारखं वाटतं आपल्याला त्या गाईसमोर. खिलारचा नाद आहे ना, त्याने जाऊन बघितलं ना स्वर्गात आहे का आपण वाटते तिथं त्या गाईच्या जवळ गेल्यावर. माझी खूप इच्छा होतं. माझी इच्छा आज पूर्ण झाली आहे. मी खूप खुश आहे आज. म्हणजे माझ्या माडगाळ लाईनीतील माझ्या स्वतःच्या सोन्याची मुलगी अशी टॉपला आहे आणि मेजरची बहीण अशी टॉपला आहे. खूप खुश आहे मी आणि मला गर्व वाटतो आज ह्या वळू लाईनीमध्ये राहून कुठंतरी आपण टॉपचं काम करतोय. लोकांनी पण 40-40 वळू सांभाळलेत म्हणतात. पण त्यांचं तरी एक पण मी वासरं बघितलं नाही कुठे चॅम्पियनमध्ये नाही अशी. आम्ही पण वळूला सांभाळलेत. आमची पण वासरं विकलेत. टॉपला आहेत, प्रदर्शन खेळतात आणि हे माप दाखवतात. माप-बिप दाखवून लोकांची गया भरवल्यात. पण आत्तापर्यंत ह्यांची चॅम्पियन नाही, कुठं माप नाही, कुठं वासरू नाही, कुठंच कशामध्येच नाही आहे. आणि गाई भरवायला किती घेतात? 5,000, 3,000 लोकांचं फसवायचं काम आहे. आम्ही ही गाई भरवायला त्यांना आम्ही तेव्हा पण सांगितलं होतं, तुम्हाला किती होतं तेवढंच द्या. आत्ता पण आम्ही तेच म्हणतोय गाई भरवायला, तुम्हाला किती हाताने होतं तेवढंच द्या. लोकांचं काय आहे आता सगळं डुप्लिकेट माल आलाय. माणसं पण डुप्लिकेट आल्यात. लोकांना फसवा लागलेत. त्यामध्ये जास्तीत जास्त लोकं फसा लागलेत. सोशल मीडियावर जास्त विश्वास आहे लोकांचा आणि विश्वास सोशल मीडियावर ठेवला ना, तुम्ही बरबाद झाले म्हणून समजायचा. आणि एवढं मी ह्याचा कौतुक पण केलं आणि ही खोंड तिचाच आहे. बाजी वळूचे पैदास आहे. पण एवढा काय खास खोंड पडला नाही आहे आणि पुढच्या वेळी ही गाय गण्याकडून भरवायची आहे. म्हणजे आजच त्यांनी सांगितले तुमच्याकडेच आणायचं आहे पुढच्या वेळी. तुमच्याशिवाय आम्ही कुठंच जाणार नाहीत. तुमची पहिल्या पण लाईन तुमच्याकडे टॉपचं होती. आत्ता पण टॉपचंच आहेत. आम्ही तुमच्याकडेच येणार आहोत. आता ह्या गाईचं कौतुक तरी किती करावं असं वाटतंय. कौतुक करण्यासारखं आता माझ्याकडे आता शब्दच राहिले नाहीत. धन्यवाद मंडळी.